जय शिवराय मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं एका नव्या ब्लॉगमध्ये. तरी सॉरी, तर स्वागत आहे तुमचं एका परत नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आमची पूर्ण तयारी वगैरे झाली, सगळं आवरलंय बघा. मंगेश रेडी आहे, विशाल रेडी आहे, वैभव पण रेडी आहे. आणि आता आम्ही चाललोय साईबाबाचं दर्शन घ्यायला. तर आता मला मोबाईल तर तिकडे अलाउड नाही, तर मला मोबाईल बाहेर ठेवावा लागेल. तर आपण दर्शन करून आल्याच्या नंतर भेटूयात तुम्हाला. ओके भैया, आम्ही चौघच मागे राहिलोय फक्त, बाकी सगळे मंदिरामध्ये पोहोचलेत. आता आम्ही आता चाललोय. काही माझा लुक कसा आहे? लुक खाली चप्पल आहे कारण पाऊस येतोय म्हणून. विशालचा लुक पहा. तर चला आम्ही मंदिरात पोहोचतोय. आता पाऊस येतोय. तर आम्ही आता साईबाबाचे दर्शन करून बाहेर आलोय जस्ट मध्ये. खूप छान दर्शन झाले विशालच्या कृपेने. आणि मस्त आता प्रसाद वगैरे घेऊन बाहेर आलोय आम्ही आता बाहेर. आणि इकडे वंश आणि दीपक आणि बाकी सगळे आपले मेंबर्स पण आलेत आता दर्शन वगैरे करून. आणि चलो बाहेर. आता आम्ही निघालोय शिर्डीवरनं. आम्ही आमच्या पुढच्या लोकेशनला चाललोय आणि आपले सगळे मंडळी आले इकडे. हे बघा मंगेश उभा आहे. काही मंगेशला बसायला जागाच नाही यार. शिट, बिग प्रॉब्लेम. बाकी आपले सगळे पंटर बघा मागे इकडे. जय सर म्हातारा आमचा. अरे परमित तू आहे का? आता आला का? पोचल्यावर फोन कर. बाकी सगळे आमचे पंढरपूर बसलेले आहेत. ते सनरूप मधून बाहेर जा. तू सनरूप कोण तेले मारीन भाऊ तुला. गाईस, तुम्हाला असं वाटत असेल मी असं का बसले, तर आमचा सीन असा झाला आहे. म्हणजे ते काय माहिती आहे का, 33 कोटी देवापैकी शनिदेवाचा मीच एक फेवरेट आहे. कारण की मी जी लास्ट क्लिप काढली ना, तर त्याच्यानंतर माझा मोबाईलचा टचपॅड कामच करत नव्हता. मग त्याच्यामुळे मला आहे ना ब्लॉग पण नाही काढता आला आणि काहीच नाही. मग आता मी थोडासा प्रयत्न केला होता ब्लॉग वगैरे काढायचा, पण मी आता मोबाईल सुधरवला आहे आणि आता मी ब्लॉग काढू शकतो. तर सध्या आम्ही डायरेक्ट तिथनं आज एकादशी नंतर आम्ही तिथनं साबुदाणा, काकडी, दही, शेंगदाणे, चिवडा एवढं सगळं खाऊन आम्ही आता मिरची आम्ही आता आलो आहे सध्या देवगडला. तर आम्ही दर्शन वगैरे केलं आहे. मी आता पॉवर बँकला चार्जिंगला लावला आहे मोबाईल. विशालनी पकडला आहे तो. इकडे नागू आहे आपला, इकडे मंगू आहे. तर आम्ही इकडे कपडे बदलायला जो हे निवासस्थान आहे हे बघा पूर्ण. तर बाबांनी आम्हाला परमिशन दिली कपडे बदलायची. मी रॉकस्टार दिसतो गँग. तर इकडे हे बघा दर्शन वगैरे करून आलोत आणि आता आपण बाहेर जाऊयात आणि मग बाकीचं मी तुम्हाला कंटिन्यू करतो. आणि देवगडला फिरल्याच्या नंतर आहे ना आम्ही इथून डायरेक्ट घरी जाणार आहे. तर ट्रिपमध्ये खूप असा गोंधळ झालेला आहे. म्हणजे गोंधळ म्हणजे असं काही झालं म्हणजे सांगू पण नाही शकत तुम्हाला की काय आहे. म्हणजे सीन असं झालं की आमचं नशीबच खराब होतं. आम्ही जाणार, भंडारदरा बंद होणार, खूप काही गोष्टी होत्या. बट ठीक आहे, काही नाही. आम्ही खूप एन्जॉय केला आणि आता पण घरी जाताना करू. तर तुम्हाला मी भेटतो पुढे. गाईज आता हे सगळे चालले बोटिंग करायला. हे बघा सगळे खूप आनंद आहे. ए बॅलन्स करा रे, खालीवर नका होऊ. गाइस इसको डर लगता है, इसको जापने का है और नाही फोटो निकालने का है. आणि बाकीचे मंडळी आमचे सगळे तिकडे बसलेत. काही वरती ते आई त्यांनी तिकडे बसलेत, आम्ही खाली आहे. आणि बाकीचे आपले सगळे पोरं चाललेत बोटिंग करायला परत एकदा. आणि इकडे आता मी पूर्ण असं ड्रेसिंग वगैरे मारून रेडी झाले कारण आम्हाला फोटो काढायचे आहे. आणि खूपच मस्त चष्मा चोरतोय गाईस. हा माझा चष्मा आहे, स्पेशली माझ्यासाठी ठेवला होता. बाकी पाणी बघा गाईस तुम्ही किती छान दिसते बघा, मस्त एकदम. बाय गाईस, बाय बाय. मी इथे भरपूर फोटो शूट केला आहे आणि आता आम्ही गाडीकडे जातोय कारण की पाऊस सुरू झाला आहे. आता ठीक आहे, आता पाऊस येतोय तुम्हाला दिसत असेल. हे बघा वातावरण पण कडक झालं एकदम. काय खूप जोरात पाऊस आलाय गाईस. भागो गाईस भागो, बारिश आहे, बारिश आहे. काय माहिती बॅगने माहिती. भागो टन टन टन. इथे पण आम्हाला ना मंगेशचा मित्र भेटलाय बघा. आणि आता आम्ही चाललोय बाहेरच्या साईडला. हा मोठा दरवाजा आहे इकडे. तर आम्ही ना आता बाहेर आलेलो आहे आणि पाऊस येऊन गेला खूप जोरामध्ये. खूप जोरात पळालो आम्ही सगळे. मंगेश तो खूप जोरात पळाला की त्याची ना कार्गो खालून आहे ना बघा वर झाली, आपरी झाली. आणि आता विषय असा आहे, अरे
रामदास तर फ्लाईटने आलेला दिसतोय डायरेक्ट हाफ चड्डी अबो अरे ते बूट अरे देवा वा वा वा. चला गाईज आमची गाडी इकडे उभी आहे आता आणि आम्ही आता इथून निघतोय घराकडे आणि आमचा टूर इथे संपणार आहे. तर आम्ही तुम्हाला थोडा आता दाखवतो गाडीमधला एन्जॉय. ओके गाईज मंगेशने असे फोटो काढले ना त्याचा 4 कान फट्टा मारा वाटतंय मला. तर आम्ही जस्ट आता हॉटेलला पोहोचलोय आणि हॉटेलला पोहोचून भरपूर जणांना खूप छान वाटलं. जसं की आता काही काही जणांना झोपा येत होत्या, आता घरी जाऊन ते मस्त झोपून राहतील. सगळे मेंबर आपले खाली उतरले. शिवाजीने गाडीचा फोटो काढून घेतलाय, किती किलोमीटर झाले काय झाले. वंश आपल्या गाडीमध्ये व्यस्त आहे. गाडी कुठे गाडी तर चला आता आम्ही सगळ्या गोष्टी आवडतो कारण की हा पसारामध्ये ठेवायचा आहे भरपूर ठिकाणी आणि बघूयात काय आता पुढची वाटचाल. तर आमची वाटचाल तर हीच राहणार की आम्ही घरी जाणार, कपडे वगैरे धुवायला टाकणार. कारण की आमचे कपडे बघा तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये, इतकी डेंजर अवस्था आहे. अक्षरशः आम्ही रेनकोटमध्ये ना वल्ले कपडे घेऊन आलो. हे बघा याच्यात बघा मंगेश कपडे कुठे आपले फक्त वल्लेच कपडे आमच्याकडे. आता आम्ही ते जरा वाटचाल करूयात आणि तुम्हाला नंतर भेटूयात. गाईस चहा प्यायचा टाइम झाला आमचा. आता आम्ही आलोय वंशला, त्यांना मी घरी सोडून आलो आणि आता सगळे बसलोय बघा चर्चा विमर्श करत. हे बघा हे आमचे डकले सर, हे वस्ताद आमचे एकदम बेस्ट. हे बघा सगळे बसलेत एकदम. हे बघा इकडे चहा घेत आहेत सगळेजण आणि चहा द्यायला बघा कोणी. हो याचा गाईज याचा आवाज फाटलाय. मला प्रवीणनी चहा दिली गाईज एकदम मस्त. आता आम्ही चहा घेतो आणि मग तर मित्रांनो आता आम्ही फायनली चाललोय आपापल्या घरी. बाबू तर मित्रांनो आम्ही सगळे आता आपापल्या घरी चाललोय फायनली आणि मस्त एकदम खूप छान टूर झाला. थोडेफार मिसमॅच झालो बट खूप भारी ट्रिप झाला, म्हणजे खूप भारी ट्रिप झाली आहे. आणि बाकीचं तुम्हाला तर माहितीच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.